मळ्याच्या गमळ्यामंदी सराईची झाली घाई, जोंधळ्याच्या तुऱ्याला ग हऱ्यानंच कणसाली. अरे 6 रुपये 7 रुपये कांदा, एकरी खर्च 55,000 आणि उत्पन्न 27,000. कसं काय व्हायचं नाना? यंदा फक्त भातच फायद्यात राहिला. आणि म्हणजे कांदा निमेला नि मलाच. शेतकरी आपण सगळंच फायद्यात राहिलो, श्रीमंत बिरमन नाही व्हायचं का? दूर माझ्या ग माहेरी हसली माझी माऊली, लक्ष्मीच्या माहेरात आली ग सोन पावली. माझा बळीराजा गावामधी गजाणता, हलविना पान कुणी त्याला बिगर पुसता. आप्पा पैसे काही झाडाला लागत नाही, यावेळेस फक्त तंबी देतोय. पुढच्या वेळेस जर व्याज थकलं ना, पिका सकट रान पेटवून देईल, कळलं का? चला संतोबा, उशीर होतोय. आप्पा, तुम्हाला या सगळ्याची सवय झाली असेल, पण मला आता लाज वाटायला लागली घरात राहायची. अजून पण वेळ गेली नाही आप्पा. शेत विकू, तुम्ही मोकळे व्हा ना, आम्हाला पण मोकळे होऊ द्या. असा बाप ग म्हणी तो, नशिबाची खट खट, धारी शेवळलीट पाय कर बळकट. नाही जमायचं. न जमायला काय झालं? एवढी शेती तुमची, एखाद्या एकरभर विका माना. अगं माझ्यासाठी नाही गे, तुला सुखात ठेवायचं म्हणूनच म्हणतो. खपतो ग बंधू राजा, बाळ माझा गणेता. तुझा जोडीदार होता ना तो? मग काय बोलला नाही तुला? नाही. ही चिठ्ठी गावली त्याच्या खिशात. झाडाला बिरूड लागले. जपा, नाहीतर ऊन माळून पडेल ते. कष्ट तो घराना मंदी उभी पोसया